महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। पावसाळा सुरू होऊन 15 दिवस उलटले तरी धुळे जिल्ह्यात 179 विहिरी अधिग्रहित तर 14 गावांना टँकरने पाणी पुरवठा। धुळे जिल्ह्यात यंदा अद्यापही पुरेसा पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट उद्भवलं आहे। सध्या धुळे जिल्ह्यातील भर पावसाळ्यात 14 गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो, तर जिल्ह्यातील 179 अधिग्रहित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता जयश्री सावे यांनी दिली आहे। धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे जिल्ह्याला पाणी टंचाईचं सावट अद्यापही आहे। पावसाळ्याला सुरुवात होऊन 15 दिवस उलटलेत, मात्र अद्यापही पुरेसा पाऊस झाला नसल्याने विहिरींनी तळ गाठलाय। यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। जिल्ह्यात सद्यस्थितीत 14 गावांना टँकर सुरू आहेत, तर 179 विहिरी अधिकृत केल्या आहेत। शासनाकडे निधीची मागणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असून ते 15 दिवसात निधी मिळण्याची शक्यता आहे। जलजीवन मिशन अंतर्गत 451 योजनांचे काम सुरू असून 122 योजना पूर्ण झाल्या, तर उर्वरित योजना या प्रगतीपथावर आहेत। येणाऱ्या काळात लवकर पाऊस पडावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मी जयश्री सावे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद धुळे। सध्या धुळे जिल्ह्यामध्ये पुरेशा प्रमाणात पावसाचे आगमन झालेले नाही, त्यामुळे आपल्याकडे सध्या 179 विहिरी अधिग्रहण सुरू असून 12 ठिकाणी टँकर सुरू आहे। आपण शासनाकडे निधी मागणी केलेली आहे। 15 दिवसामध्ये निधी येण्याची शक्यता आहे। आणि जलजीवन मिशन अंतर्गत आपले 451 योजना सुरू असून त्यापैकी आपले 122 योजना पूर्ण झालेल्या आहेत। उर्वरित योजना प्रगतीपथावर आहेत। आणि जलजीवन मिशनमुळे बऱ्याचशा ठिकाणी पाणी टंचाईचा सामना आपल्याला करावा लागत नाही आहे। बऱ्याचशा गावामध्ये पाणी पुरवठा झालेला आहे। गेल्या 3 वर्षापासून पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे विहीर अधिग्रहणाची संख्या आता वाढलेली आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।